नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक 11 फेब्रुवारी 2024 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता Android आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर इन्स्टॉल केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस या ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ह्यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिली कमेंट आहे या पहिल्या कमेंटमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. पहिल्या कमेंटला पिन कमेंट असं सुद्धा म्हणतात. तर या पिन कमेंटमध्ये या सर्व लिंक उपलब्ध आहेत. तिथे जाऊन तुम्ही हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. काल आपण विश्लेषण करतानाच मी तुम्हाला वरच्या बाजूचं टार्गेट दिलेलं होतं. 25,975 पर्यंत निफ्टी जाऊ शकतं असं सांगितलेलं होतं. आणि हे टार्गेट वरच्या बाजूचं जे आपल्याला तेजीचं फायनल जी टार्गेट होती त्यातलं पहिलं टार्गेट होतं. आणि मी नेहमी सांगतो की पहिल्या टार्गेट पर्यंतच आपल्याला जास्त शक्यता असते की ते टार्गेट येऊ शकतं. पुढची टार्गेट कधी कधी येतात, कधी कधी येत नाहीत, पण पहिलं टार्गेट येण्याची शक्यता थोडीशी बाकीच्या इतर टार्गेट पेक्षा जास्त असते. तर त्यामुळे आपण इथे बघू शकता आज काय झालं, आज गॅपअप ओपन झालं, मात्र ओपन झाल्यानंतर लगेच एक सेलिंग आलं आणि ही जी गॅप भरली होती ती गॅप भरून निघाली. तुम्ही इथे बघू शकता की ही जी गॅप होती ही गॅप भरली गेली आणि त्यानंतर मग एक बाउन्स यायला सुरुवात झाली. हळूहळू हळू इथपर्यंत आलं आणि त्यानंतर मी आपला जो आत्मा कोर्सचे सदस्य आहेत त्यांचा ग्रुप असेल, चॅनल मेंबरशिपचा जो हे असेल, चॅनल मेंबरशिपसाठी जे अपडेट असेल किंवा वेबिनार वाल्यांचा जो ग्रुप आहे त्या सर्व ग्रुपवर सांगून टाकलं की मी जी काही तेजी करतोय ती तेजी मी आता थांबवली आहे. कारण आपण 25,525 पासून 25,575 ह्या रेंजमध्ये खरेदी करण्याचं ठरवलेलं होतं आणि त्यानंतर हळूहळू करत करत 25,960-65 च्या आसपास आल्यानंतर मी त्यातनं बाहेर पडलो. जनरली काय होतं, हे टार्गेट येण्याची शक्यता जरी जास्त असली तरी नेहमी मी त्या टार्गेटच्या 5-10 पॉईंट अलीकडेच बाहेर पडतो. याचं कारण असं असतं की कधी कधी ते टार्गेटला अगदी जवळ जाऊन खालनं बाहेर म्हणजे तिथनंच रिव्हर्सल येतं. तर त्यामुळे आपण कितीही ॲक्युरेटली काढायचा प्रयत्न केलेला असला तरी आपल्याकडनं काही चुका होऊ शकतात आणि त्याच्यामुळे ते टार्गेट कधी कधी अगदी टच होऊन सुद्धा येऊ शकतं. याचं उदाहरण मी आजच्याच व्हिडिओमध्ये देणार आहे म्हणजे तुमच्या हे सर्व लक्षात येईल. तर तिथेच मी बाहेर पडलो. जवळजवळ 400 पेक्षा जास्त पॉईंटची तेजी आपल्याला ह्या सर्व निफ्टीच्या तेजीमध्ये बघायला मिळाली आणि ती आपण बऱ्यापैकी सर्व कॅप्चर केली. त्यानंतर काय झालं, त्यानंतर मी सांगितलं होतं की आता काय होऊ शकतं, दोनच शक्यता आहेत. एक म्हणजे इथे एम पॅटर्न बनेल नाहीतर तेजी चालू राहील. तुम्ही इथे बघू शकता की ही तेजी झाली, त्यानंतर इथपर्यंत खाली आलं, इथे वर जायला लागलं आणि इथून खाली येते असं वाटायला लागलं. मात्र इथे एम पॅटर्न बनला नाही. जर बनला असता तर आपल्याला हवा तसा बनला असता आणि इथे बघू शकता पहिला हाय तुम्हाला हायर आहे, दुसरा हाय लोअर आहे आणि इथनं जर खाली गेलं असतं तर एक चांगला एम पॅटर्न बनला असता, मात्र तो बनला नाही. त्यानंतर काय झालं, त्यानंतर वर जाताना हा हाय बनला म्हणजे हा हाय ब्रेक झाला. म्हणजे आता इकडे एम पॅटर्न बनण्याची शक्यता संपली. आता इथून पुढे कुठेतरी एम पॅटर्न बनू शकतो. तुम्ही बघू शकता की हा हाय बनलाय, त्यानंतर एक सेलिंग आलं, त्यानंतर एक मोठं सेलिंग आलं. आपल्याला अपेक्षा अशी होती की ह्या रेड कॅन्डल नंतर एक मोठं सेलिंग येतं की काय, पण बऱ्याच वेळेला असंच होतं. तो आपल्याला तिथे म्हणजे जेव्हा वाटतं त्यावेळेला येत नाही. मोस्ट ऑब्वियस मूव्ह जी असते ही मार्केटमध्ये कधीच येत नाही. तर त्यामुळे इथे वाटत होतं, पण त्यानंतर जवळजवळ तासाभरानंतर ती मुवमेंट आपल्याला
बघायला मिळाली. पण आपल्याला आधीपासून माहित होतं 25,975च्या जवळ कदाचित सेलिंग येऊ शकतं. ते फायनल टार्गेटचं पहिलं टार्गेट आहे. त्यामुळे अशा वेळेला आपल्याला इथे सुद्धा होऊ शकतं आणि त्या पद्धतीनं सेलिंग सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. त्यानंतर इथे जाऊन इथे सुद्धा एक एम पॅटर्न बनत होता. मात्र तो बनला नाही. आता काय झालंय? आता तुम्ही बघू शकता की ही तेजी झाली आहे. त्यानंतर हे सेलिंग झालंय. त्यानंतर ही तेजी झाली आहे आणि आता खाली येते. असा मोठा एम पॅटर्न आता बनायला सुरुवात झाली आहे. जर समजा हा एम पॅटर्न बनला, आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एम पॅटर्न, डब्ल्यू पॅटर्न, अनेकांना वाटतं की सर एम पॅटर्न आणि डब्ल्यू पॅटर्न शिवाय मार्केटमध्ये काहीच नाही का? तर मी रोज ते प्रूव्ह करून दाखवत असतो की त्याच्या साह्यानंच मार्केटमध्ये आपल्याला मुवमेंट ओळखता येतात. पण ती कुठे होणार आहे ह्याला पण महत्व असतं. तुम्ही इथे जर बघितलं तर तुम्हाला इथे एक डब्ल्यू पॅटर्न सुद्धा दिसेल, बरोबर. पण प्रत्येक पॅटर्नला आपल्याला सक्सेस मिळत नाही. काही ठराविक पॅटर्नलाच सक्सेस मिळतो आणि त्याच्यासाठी आपण काय करतो, ॲस्ट्रॉलॉजीची मदत घेतो आणि काही लेवल्स सुद्धा तिथे हे करतो. आता हा जो एम पॅटर्न आहे तो इथनं ब्रेकआउट झाल्यावरच आपल्याला कळणार की ब्रेकआउट झाला म्हणून, बरोबर. याच्या खाली समजा एक 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली, त्याचा लो मोडला की आपल्याला समजणार की हा एम पॅटर्न आपल्याला ब्रेकआउट झालाय. पण तो खरोखरच आपल्याला रिअल ब्रेकआउट असेल का फेकआउट असेल हे कशावरनं कळणार? त्यासाठी ही ॲस्ट्रोची लेवल महत्वाची आहे. 25,870 ही ॲस्ट्रोची लेवल जी आहे ही अतिशय महत्वाची लेवल आहे आणि जर ह्या लेवलच्या खाली टिकलं तर काय होऊ शकतं? मग सेल ऑन राईज होऊ शकतं. हा एम पॅटर्नचा ब्रेकआउट टिकला असं होऊ शकतं आणि आणखीन सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकतं. सेल ऑन राईज होऊ शकतं म्हणजे काय? ह्याच्या खाली गेलं, त्यानंतर ह्याच्या वर जरी बाउन्स आला तरी पुन्हा सेलिंग येणार. याला सेल ऑन राईज असं म्हणतात. मात्र जर काही कारणामुळे इथे एम पॅटर्न बनला, मात्र ही लेवल तुटली नाही 25,870 ची, तर काय होऊ शकतं? इथेच एखादा डब्ल्यू पॅटर्न बनून पुन्हा तेजी होऊ शकते. अशीही शक्यता असते. तर त्यामुळे ह्याला अशा लेवलला आपण मेक ऑर ब्रेक लेवल म्हणतो. 25,870 ही उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी मेक ऑर ब्रेक लेवल असणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. माझ्या तुम्हाला आता चांगलाच अंदाज लक्षात आला असेल की आपण किती ॲक्युरेटली विश्लेषण करतो. वेळा जर बघितल्यात तर मी दररोज सकाळी आपले सर्व जे ग्रुप मेंबर्स आहेत तर त्या मेंबर्सना रिव्हर्सलच्या वेळा सुद्धा देत असतो मार्केट ओपन होण्यापूर्वी किंवा ओपन होत असताना. तर त्या सुद्धा अगदी परफेक्ट पद्धतीनं काम करताना आपल्याला दिसत आहेत. तुम्हाला सुद्धा ह्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही आपलं YouTube चॅनल मेंबरशिप घेऊ शकता, ज्याची माहिती मी थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार आहे. आता मी इथे जे तुम्हाला सांगितलं होतं की 975चं टार्गेट असताना मी 965 मध्येच मी असं का म्हटलं की माझं मी तेजीचा जो प्रवास आहे तो थांबवलेला आहे, असं का म्हटलं? त्याचं कारण मी तुम्हाला दाखवतो आणि त्यासाठी आपण आज काय करूया, सेन्सेक्स मध्ये जाऊया. बँक निफ्टी मध्ये न जाता आधी सेन्सेक्स मध्ये जाऊया. सेन्सेक्स मध्ये मी काल जेव्हा तुम्हाला टार्गेट सांगितलं होतं तेव्हा ते टार्गेट काय सांगितलं होतं? 84,490 सांगितलं होतं. आणि तुम्ही आज बघू शकता आज जो हाय बनला इथे बनलाच नाही, इथे जाऊन बनला. तो हाय कितीचा बनला? 84,482-95. म्हणजे जवळजवळ 7 पॉइंट खालीच आपल्याला हाय बनला आणि तिथूनच सेलिंग स्टार्ट झालं, एम पॅटर्न बनायला सुरुवात झाली. आणि ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं असतं, हा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपण ही लेवल दिली म्हणजे दरवेळेला ह्या लेवलला कट टू कट जाऊन चिकटेलच, त्याला टच करेलच असं सांगता येत नाही. त्याच्या जवळपास कुठेतरी आपल्याला काय होऊ शकतं, त्या लेवलचा प्रभाव बघायला मिळू शकतो. तर त्यामुळे मी जे तुम्हाला सांगितलं होतं ते मी आधीच इथेच कुठेतरी ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, निफ्टीमध्ये ह्या लेवलच्या आसपास. पण नंतर त्याचा अनुभव सेन्सेक्स मध्ये आपल्याला बघायला मिळाला. म्हणजे मी असं का केलं, वेळेच्या थोडंसं आधीच का बाहेर पडलो, त्याचं कारण सुद्धा तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. कालचा व्हिडिओ ज्यांनी व्यवस्थित बघितलाय त्यांना लक्षात आलं असेल की आज 84,490 ला 7 पॉइंट फक्त, आता सेन्सेक्स साठी 7 पॉइंट म्हणजे काहीच नाही. 84,000च्या इंडेक्स मध्ये 7 पॉइंट म्हणजे काहीच नाही. तर तिथे तितक्या जवळ जाऊन मग सेलिंग आलंय. आता इथे सुद्धा आपल्याला काय झालंय, एम पॅटर्न बनलाय, बनायला सुरुवात झाली आहे. आता बघूया हा एम पॅटर्न आपल्याला ॲस्ट्रोच्या सहाय्यानं कसा व्हॅलिडेट करता येईल. जर 84,065 ही जी लेवल आहे, मेक ऑर ब्रेक लेवल आहे, ह्याच्या खाली टिकलं तर मग आपण ॲस्ट्रोच्या सहाय्यानं सुद्धा म्हणू शकतो की हा एम पॅटर्न जो आहे, हा एम पॅटर्नचं ब्रेकआउट आलं आणि आता तो टिकला, आणखीन सेलिंग होऊ शकतं. अर्थात इथे खाली येत असताना आणखीन पण एखादी लेवल वर असते, ती टार्गेट्स असतात.
जी मी त्या ग्रुपवर देत असतो. तर अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे इथे काय झालं, बरोबर आपण ही लेवल ओळखली होती. त्यानंतर आता निफ्टीच्या बाबतीत बघितलं तर कुठपर्यंत वर जाणार ती लेवल मी ओळखली होती आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं, ते सांगायचं राहिलं म्हणून परत इथे येतो. इथे मी लेवल दिलेली होती 25,940 पासून 25,970 पर्यंत. म्हणजे इथून खाली आल्यानंतर साधारण ह्या एरियामध्ये येऊन मग आपल्याला पुन्हा सेलिंग होणार, कारण हा झोन आता रेझिस्टन्स झोन झालाय. हे आपण काय करू शकतो, ॲस्ट्रोच्या साहाय्यानं शोधून काढू शकतो आणि बरोबर त्याच एरियात येऊन सेलिंग आलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर सेन्सेक्स मध्ये पण आता तेच आहे. खाली येतंय का, 84,065च्या खाली टिकतंय का, टिकलं तर सेल ऑन राईज होईल, नाही टिकलं तर डब्ल्यू पॅटर्न म्हणून पुन्हा एकदा तेजी आपल्याला बघायला मिळू शकते. हे झालं निफ्टी आणि सेन्सेक्स या दोन इंडेक्स मधलं उद्यासाठीचं विश्लेषण. बँक निफ्टीचं विश्लेषण करायचं आहे, मात्र त्यापूर्वी आपल्या यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगतो. आता जर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जिथे सबस्क्राईब बटन असतं त्याच्या शेजारी जॉईन बटन असतं, तर ते आता दिसायला लागलं असेल, यूट्यूबनं ते ऑन केलेलं आहे. तर ह्या जॉईन बटनला क्लिक करून आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. व्हिडिओ जिथे बघता त्याच्या खाली आपल्या चॅनलचं नाव दिसत असतं. जे नाव असतं त्याच्या खाली सबस्क्राईब बटन असतं. सबस्क्राईब जर केलेलं असेल तर त्याच्या शेजारी सुद्धा तुम्हाला तिथे जॉईन बटन दिसतं. तर त्या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही यूट्यूबवरच आपल्या चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये आपण 4 मेंबरशिप केल्यात. ब्रॉन्झ आहे, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनम आहे. जर घ्यायची असेल तर गोल्ड मेंबरशिप मिनिमम घ्या. ह्या वरच्या मेंबरशिपमध्ये अजून आपण काही फॅसिलिटीज चालू केलेल्या नाही आहेत. ह्या दोन खालच्या ह्याच्यामध्ये आपल्या फॅसिलिटीज चालू झालेल्या आहेत. तर कमीत कमी गोल्ड मेंबरशिप तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला नियमित जे काही अपडेट्स असतील ती यूट्यूबच्या माध्यमातून मिळत राहतील. तर यूट्यूब मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला ती अपडेट्स मिळत राहतील. तुम्हाला ह्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, व्हॉट्सअप मेसेजद्वारे संपर्क साधू शकता. व्हॉट्सअप मेसेजद्वारे ह्या नंबरवर संपर्क साधा. हा नंबर फक्त मेसेज करण्यासाठी आहे, ह्याच्यावर कॉल करू नका, कॉल स्वीकारले जात नाहीत. तर ह्याच्यावर विचारा चॅनल मेंबरशिपची माहिती, तिथे तुम्हाला सर्व माहिती आणि लिंक्स पाठवल्या जातील. तर हे झालं यूट्यूब चॅनल मेंबरशिप विषयी. आता आपण पुन्हा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये मी कालपासून तुम्हाला सांगतोय, काल सुद्धा थोडंसं आपल्याला लक्षात आलं असेल की बँक निफ्टीमध्ये मी 2च लेवल दिल्या होत्या. बाकी सगळ्या ठिकाणी 3 लेवल, परवाच्या दिवशी 3 लेवल दिल्या होत्या. बँक निफ्टी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं चालतीये आणि त्यामुळे बँक निफ्टीमध्ये काय झालं, अजून वरचं टार्गेट आलेलं नाहीये. जे अपेक्षित होतं ते टार्गेट आपल्याला बँक निफ्टीमध्ये अजूनही आलेलं नाहीये. आता काय होऊ शकतं, पण त्यापूर्वी आपल्याला इथे एम पॅटर्न बनण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, जसं बाकीच्या दोन इंडेक्स मध्ये झालंय तसाच एम पॅटर्न इथेही तयार व्हायला लागलाय. हा एम पॅटर्न जर तयार झाला आणि 60,440च्या खाली टिकलं, ही ॲस्ट्रो लेवल आहे. आपण काय करतोय इथे, टेक्निकल आणि ॲस्ट्रोचा कॉम्बिनेशन करतोय. दोन्ही गोष्टी घडल्या कारण ही मेक ऑर ब्रेक लेवल आलेली आहे. ही मेक ऑर ब्रेक लेवल याचा अर्थ काय, जर इथपर्यंत आलं आणि ह्याच्या खाली गेलं नाही तर डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी येऊ शकते. मात्र ह्याच्या खाली जर गेलं तर एन पॅटर्न म्हणून मंदी येऊ शकते. म्हणजे काय होईल, ह्याच्या खाली आल्यानंतर सेल ऑन राईज होऊ शकतं, ह्याच्या वर असताना बाय ऑन डिप्स होऊ शकतं. अशा प्रकारे त्याचा अर्थ आहे. तर त्यामुळे ही लेवल लक्षात ठेवा. याच्या खाली टिकायला लागलं मग तुम्हाला लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये आणखीन मोठं सेलिंग येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तर हे झालं तीनही इंडेक्सचं उद्यासाठीचं विश्लेषण. आपण आता या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय. जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर ते कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑलच नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील.
आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.